त्याचे पैसे उद्याच्या 17 तारखेला मी काल इकडे येत असताना 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे। लाडकी बहीण योजनेची जी फाईल आहे पैसे वाटपाची त्याच्यावरती सही झालेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। आपण लाईव्ह मध्ये बघूया सर्व माहिती, ते पुढे काय म्हणाले आहेत या योजनेविषयी। त्यांनी डेट फिक्स केलेली आहे, त्या डेटला पैसे तुम्हाला भेटणार आहेत। टोटल 2 महिन्याचे 3,000 रुपये ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, जे लाभार्थी आहेत पात्र ठरलेले आहेत, जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी लाभार्थी असणार आहेत, त्यांना पैसे दिले जाणार आहेत। स्वतः त्यांनी ही माहिती दिलेली, लाईव्ह होते ते काय म्हणाले डिटेल मध्ये आपण बघूयात। माझ्या माय माऊलींनो, आज इथं आल्यानंतर तुम्ही भावाच्या नात्याने मला ओळखलेलं आहे। उद्याच्या 17 तारखेला कालच रात्री मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनील तटकरे आम्ही अनेक जण मीटिंगला बसलेलो होतो। साधारण 19 तारखेला भाऊबीज आहे। साधारण 1.25 ते 1.5 कोटी पर्यंत जे आलेले अर्ज आहेत त्याच्यामध्ये ते लाभार्थी नियमामध्ये बसतायत, तेवढ्या महिला मायमाऊली नियमात बसतायत। तुमची खाती आमच्याकडं, तुम्ही बँकेत उघडलेले नंबर आमच्याकडे आलेले आहेत। थोडंसं आत्ता देखील एक भगिनी मला ओळखत असताना सांगत होती की दादा ऑनलाईनच्या बद्दल अजून काही समस्या येत आहेत। मला मान्य आहे, शेवटी ते देखील यंत्र आहे, जसं माणूस चुकतो तसं यंत्र देखील लोड आल्यानंतर तो लोड ते झेपू शकत नाही, ते त्या ठिकाणी थांबतं। त्याच्यातनं आम्ही पुन्हा IT आमचा विभाग लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो। कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातनं, माझ्या 36 जिल्ह्यातनं, माझ्या अनेक गाव खेड्यातनं सगळ्या महिला पुढे येत आहेत। आता ही योजना सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आहे। आम्ही माहिती घेतोय 90% महिलांच्या पर्यंत पोहोचलेली आहे। काही दिवसात राहिलेले 10% महिलांच्या पर्यंत पोहोचेल आणि त्याचे पैसे उद्याच्या 17 तारखेला मी काल इकडे येत असताना 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे। बहिणींनो, आम्ही महायुतीचं सरकार, आम्ही सगळेजण तुम्हाला ती भाऊबीज दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला साधारण 17 तारखेला 18 तारखेला पोहोचलेले असतील आणि विरोधकांना नेमकं ह्याचं दुःख झालंय। ज्याचा उल्लेख मगाशी ओझरता आमच्या सुनील तटकरे साहेबांनी केला। काही जणांनी माझ्यावर आरोप केलोय, काय सांगतायत, खोटं सांगतायत, चुनावी जुमला आहे, ह्यांना वेळ मारून न्यायची आहे। वेळ मारून नेणारी माणसं आम्ही नाहीत, कारण आम्हाला पण लॉंग टर्मचं राजकारण करायचं आहे, आम्हाला आउटघटकेचं राजकारण करायचं नाही। आज मी निपाडमध्ये येऊन, आज मी कळवडला, सुरगण्याला, दिंडोरीला, उद्याच्याला येवल्याला, नाशिक रोडला जाऊन मी काही सांगितलं तर उद्या ह्याच महिला मला नंतर आल्यानंतर जाब विचारू शकतात, काय अजित पवार त्या दिवशी नागपंचमीला आला होता, फार वर तोंड करून बोलत होता, कुठं गेला तुझ्या गप्पा, कुठं गेलं ते आमचे 1,500 रुपये। तुम्हाला अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे। जरूर माझी महिला मला विचारेल, माझी मायमाऊली मला विचारेल आणि त्याला उत्तर देणं माझा क्रमप्राप्त आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फार अभ्यास पूर्ण करून तुमच्या माझ्या देशातलं एक प्रगत राज्य आहे, GSTचा मोठा कर आपल्याला मिळतो, एक्साईजचा कर मिळतो, नोंदणी करतो त्याचा कर आपल्याला मिळतो, अनेक प्रकारचे कर आपण गोळा करत असतो। आपलं स्थूल उत्पन्न चांगलं आहे, त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे। त्याच्यामुळं खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका। ही योजना आम्ही चालू केलेली आहे, ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे, बंद करण्याकरता चालू केलेली नाही। ही माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा, माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे, मी लपून ठेवत नाही, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीनं माझा स्वभाव नाहीये। त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना।
योजना आम्ही आणलेली आहे. योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे. कसे रिसोर्सेस उभे करायचे, कसं त्याच्यातनं इतर कामामध्ये काटकसर करायची, वायफळ खर्च कसा कमी करायचा आणि त्याच्यातनं पै कसं वाचवायचं. थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हणतो, तुम्ही संसार करत असताना ज्या पद्धतीनं संसार करता आणि महिन्याला व्यवस्थितपणे सगळं घरातलं भागवता, त्या प्रकारे आम्हाला पण ह्या 13-13.5 कोटी जनतेचा संसार आम्ही सगळेजण या सरकारमध्ये करतोय. त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अतिशय सक्षमपणे पुढे चाललोय. तुमचं सबलीकरण करण्याच्या करता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता, तुम्हाला उद्याच्याला काही मनात आलं की बाबा आपले कारभारी पैसा देत नाही किंवा घरातलं कोणी पैसा देत नाही, स्वतःच्या कामाच्या करता तुम्ही वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत, महिन्याला 1,500 रुपये, 2-2 महिन्याचे 3-3,000 रुपये, त्याच्यातनं तुम्ही तुमच्या करता पैसे खर्च करू शकता. तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्हालाही समाजामध्ये वाटलं पाहिजे की जे माझ्या मनात छोटं मोठं येतं ते देखील करण्याच्या करता तुम्हाला, आणि हातात कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हा निर्णय आपण या माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो नाही. आम्ही आमची मुलगी, काय झालं मधल्या काळामध्ये आम्ही बघत होतो काही जिल्ह्यामध्ये, मी त्या जिल्ह्याची नावं घेऊन त्या जिल्ह्याला कुठंतरी कमी लेखत नाही, परंतु 1,000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्या जिल्ह्यामध्ये साधारण 690 ते 700 मुली जन्माला यायला लागल्या. मुलगी नको असं लोकांची मानसिकता तयार व्हायला लागली. त्याच्याकरता सोनोग्राफी आम्ही बंद करून टाकली. शेवटी मुलाला जसा जन्माला यायचा अधिकार आहे तसं मुलगी देखील ती लक्ष्मी आहे, तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून 1000 मुलं जन्माला येतील तेव्हा 1000 मुली जन्माला आल्या पाहिजेत. हे निसर्गाने दिलेलं आपल्याला देण आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तुम्ही मला सांगा, त्या 1000 आणि 700 पर्यंत आकडा गेला. मी गमतीनं तुम्हाला सांगतो, तिथं तर 1 कोटी समजा लोकसंख्या झाली मुलांची, तर 70 लाखच मुली, 30 लाख मुलांनी कुठं जायचं लग्न करायला? हे चेष्टेचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही मुलगी जरी जन्माला आली तर आज आपण एक योजना आणलेली आहे, ती योजना देखील चालू आहे. तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी आली तर तिला आपण 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये हे तिला टप्प्याटप्प्यामध्ये देतो. त्याच्यामध्ये लेक लाडकी योजना आहे, आम्ही ती 2023 पासून सुरू केलेली आहे. वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एका मुलीला तिच्या बँक खात्यात 1,01,000, जुळ्या मुली झाल्या तर तिलाही 1,01,000 आणि तिलाही 1,01,000. अशा पद्धतीनं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिलाय. कुणाला? गरिबांना दिलाय, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे. अशा प्रकारच्या योजना आहेत. का तर महिलाचं सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे. आणि त्याच्यातनं आता आणलेली 21 ते 65 वयोगटातली ती योजना 1,500 रुपये प्रमाणेची, ती पण योजना माझ्या मायमाऊलींनो ही तुमच्याकरता आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना. काही जण आता मला महिला भेटल्या, आम्ही 65च्या पुढच्या आहोत, त्याच्यावर आमचा फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. त्याच्याकरता देखील निराधार असल्या तर त्यांना देखील योजना चालू आहे. निराधारमध्ये संजय गांधी निराधार, त्याच्यामध्ये श्रावण बाळ, त्याच्यात पण योजना चालू आहे. कुठली तरी एक योजना ही त्यांना लाभ म्हणून लाभार्थी आम्ही देणार.